नमस्कार सर्वांना, सोनाई इंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, हे जे डिव्हाइस आहे आपण याच्या अगोदर विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर म्हणजे जोपर्यंत ऊन आहे, जोपर्यंत सनलाईट आहे तोपर्यंत सोलर पॅनल पासून डायरेक्ट सप्लाय घेऊन आपल्या घरातले जे इक्विपमेंट किंवा जे उपकरणं आहेत ते उपकरणं या डिव्हाइस मधून चालतात. याला बोलतात सोलर इन्व्हर्टर विदाऊट बॅटरी. आपण एक सध्या तरी विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर आपण बोलतो. यामध्ये मित्रांनो जे स्पेसिफिकेशन आहेत कमीत कमी आपल्याला याला 6 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 9 सोलर पॅनल जे आहेत 535 वॅटेजचे सध्या जे शेतातले पॅनल आहेत त्यांचे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 9 पॅनल आपण याला जोडू शकतो. यावरती इंडक्शन सुद्धा चालेल, पण इंडक्शन तुमचं दुपारच्या टाइमला चालेल. दुपारच्या म्हणण्यापेक्षा 8 नंतर इंडक्शन चालेल. बाकीचा लोड कमी करावा लागेल. 3000 वॅट पर्यंतचा लोड चालतो. आपला इंडक्शन हा कमीत 1500-2000 वॅटचा असेल तर 100% याच्यावरती चालणार आहे. या व्यतिरिक्त यामध्ये घरातले सर्व इक्विपमेंट जसं की फॅन, कूलर, मिक्सर, फ्रीज या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी मित्रांनो चालतात. त्यामुळे ज्या कोण्या शेतकऱ्यांना या गोष्टी पाहिजे असेल, ज्यांच्याकडे ऑलरेडी सोलर पॅनल आहे त्यांच्याच हे उपयोगाचं आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे सोलर पॅनल नाही त्यांना आपण पॅनल सुद्धा प्रोव्हाइड करतो, परंतु पॅनलचा खर्च प्रायव्हेटमध्ये करायचा असेल तर तुम्हाला खर्च खूप जास्त जातो. त्यामुळे ज्यांच्याकडे सोलर पॅनल आहे त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे. यानंतर अंतर, यामध्ये अंतर किती पाहिजे तर मित्रांनो सोलर पॅनल आणि घराचं अंतर जर 3 HP सोलर असेल तुमचं 100 किंवा 150 फूट खूप झालं. त्यानंतर 5 HP असेल तर आपण 500 फुटापर्यंत सुद्धा याला कनेक्ट करू शकतो. ड्रॉबॅक म्हणजेच एक आपल्याला अडचण अशी आहे मित्रांनो की आपल्याला दररोज सकाळी हे डिव्हाइस चालू करावं लागतं. म्हणजे जेव्हा ऊन पडेल तेव्हा तुम्हाला जाऊन तिथे लोकेशनला जाऊन चालू करावं लागतं. त्यामुळे मी अंतर जास्त असल्यामुळे मी शेतकरी वर्गांना सजेस्ट करत नाही, कारण की उन्हाळ्यामध्ये आपण चालत 500 फुटापर्यंत जाऊ शकतो. पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत आपल्याला जावं लागेल. त्यामध्ये लाईटची खूपच अडचण असेल तर तुम्ही 100% घेऊ शकता. परंतु लाईट जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर हे घेण्यामध्ये काही म्हणजे भेटते सोलर पासून वगैरे घेण्यामध्ये काही मजा नाहीये. लाईटचा 100% प्रॉब्लेम आहे. लाईट येते जाते, लोड शेडिंग असते, त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो. आणि आपण हे फक्त जसं की याच्या अगोदर ऑफर ठेवली आहे त्याच ऑफरमध्ये आपण काय करतोय, यासोबत हे डिव्हाइस असेल चेंजवर स्विच देतो, वाय कनेक्टर देतो आणि इन्स्टॉलेशन सुद्धा यामध्ये करून देतोय मित्रांनो. आता इन्स्टॉलेशन मध्ये काय आहे की आपल्याला मोटर आणि हे डिव्हाइस अल्टरनेट मध्ये चालवायचे, म्हणजे फक्त बटनाचा विषय राहील. हे बटन चालू केलं तर हे डिव्हाइस चालेल, घराकडे सप्लाय जाईल आणि आपली जे कंट्रोलर आहे ते कंट्रोलरचं बटन चालू केल्यानंतर कंट्रोलर चालू होईल. मित्रांनो, महाराष्ट्रात कुठेही आहात, तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क करू शकता. संपर्क करण्या अगोदर, कॉल करण्या अगोदर मित्रांनो व्हॉट्सअपला तुमचं जे उपकरण चालवायचे ते उपकरणाची लिस्ट पाठवा आणि कॉल करा. तुम्हाला तिथे 100% मदत होईल. धन्यवाद सर.